स्वागत. सादर करीत आहोत आजच्या काही ठळक घडामोडी. शहराला लोकसंख्येच्या मानाने पुरेसा पाणी पुरवठा होत असल्याचा दावा महापालिकेने केलाय. मात्र काही भागांना टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. वाढती लोकसंख्या, पाणी पुरवठ्याची क्षमता लक्षात घेता पालिकेने इतर 4 स्रोतांद्वारे 300 दशलक्ष लिटर वाढीव पाणी मिळवण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. ठाणेकरांना 585 दशलक्ष लिटर पाणी पुरवठा होतो. महापालिकेच्या स्वतःच्या पाणी पुरवठा योजनेतून 250 दशलक्ष लिटर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून 135 दशलक्ष लिटर, स्टेम कंपनीकडून 115 दशलक्ष, बृहन्मुंबई महापालिकेकडून 85 दशलक्ष लिटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. हा पाणी पुरवठा पुरेसा असला तरी महापालिकेने इतर स्रोतांकडून पाणी मिळावे यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. प्रशासनाने पुढील 30 वर्षाचा पाणी नियोजन आराखडा तयार केला आहे. या आराखड्यानुसार शहराला पुढील 30 वर्षात प्रतिदिन 1116 दशलक्ष लिटर पाण्याची गरज आहे. रोज 616 दशलक्ष लिटर पाण्याचा कोटा मंजूर असल्याने वाढीव पाण्यासाठी पालिकेने प्रयत्न सुरू केलेत. पालिकेला 4 स्रोतांमधून दररोज 300 दशलक्ष लिटर वाढीव पाणी हवे असते. यासाठी पालघर जिल्ह्यातील सूर्या, देहरेजे धरणामधून प्रत्येकी 100 दशलक्ष लिटर इतके पाणी हवे असून त्यासाठी पालिकेने जलसंपदा विभागाकडे पाठपुरावा सुरू केला आहे. ठाणे परिवहन सेवेतून रोज 2.5 लाख प्रवासी प्रवास करतात. परिवहन सेवेच्या ताफ्यात आजही अवघे 12 तिकीट तपासणी असल्याची माहिती समोर आली. त्यांना मदत म्हणून इतर विभागातील 22 कर्मचाऱ्यांवर प्रभारी जबाबदारी सोपवण्यात आली. परंतु तरीही अपुऱ्या तिकीट तपासणीमुळे फुकटे प्रवासी पकडण्यात अडचण निर्माण होते. ठाणे शहरातील अंतर्गत मार्गासह डोंबिवली, वाशी, पनवेल, भाईंदर, मीरा रोड, बोरिवली असे TMTचे एकूण 98 मार्ग आहेत. दिवसाला सुमारे 2.5 लाख प्रवासी TMTतून प्रवास करतात. परंतु त्यांच्यावर नजर ठेवून त्या प्रवाशांवर कारवाईसाठी केवळ 12 तिकीट तपासणी सध्या परिवहन सेवेत आहेत. ते दिवसाला 3 सत्रात काम करतात. तिकीट तपासणीची 42 पदे मंजूर असतानाही 30 पदे रिक्त आहेत. ठाणे परिवहन सेवेत तिकीट तपासण्याची एकूण 42 पदे मंजूर आहेत. या टप्प्याटप्प्याने 20 तिकीट तपासणीस निवृत्त झालेत. निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागेवर नवीन भरती अद्याप झालेली नाही. ठाणे परिवहन सेवेने भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या 22 कर्मचाऱ्यांवर तिकीट तपासणीच्या कामाचा प्रभारी पदभार दिलाय. त्यानुसार फुकट्या प्रवाशांवर 34 कर्मचाऱ्यांकडून कारवाई सुरू करण्यात आली आहे. कर्करोग झाल्यावर एखाद्या मोठ्या खाजगी रुग्णालयात अथवा मुंबई टाटा रुग्णालयात धावाधाव करावी लागत असली तरी जिल्ह्याच्या ग्रामीण, दुर्गम, आदिवासी भागात कर्करोग रुग्णांचे तात्काळ निदान करण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाची कर्करोग निदान मोबाईल बस रुग्णांसाठी आधारवर ठरत आहे. एका दिवसाला साधारण 100 ते 120 रुग्णांची मौखिक स्तन गर्भाशय पिशवी कर्करोग तपासणी केली जात आहे. कर्करोगाची लक्षणे पटकन समजून येत नाहीत. त्यामुळे अनेक जण निर्धास्तपणे वावरत असतात. मात्र अचानक कर्करोगाचे निदान झाल्यावर मनात नको ती शंका निर्माण होते. त्यामुळे वेळोवेळी शारीरिक तपासणी करून घेणे क्रमप्राप्त आहे. वेळीच कर्करोगाचे निदान झाल्यावर यापासून बचाव करता येणे शक्य होणार आहे. त्यामुळे जिल्ह्याचे आरोग्य उत्तम राहावे यासाठी आरोग्य उपसंचालक डॉक्टर अशोक नांदापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्याच्या ग्रामीण, दुर्गम, आदिवासी भागातील रुग्णांच्या सेवेसाठी कर्करोग निदान मोबाईल बस फिरते आहे. दिवसाकाठी 100 ते 120 रुग्णांची कर्करोग तपासणी केली जात असल्याची माहिती जिल्हा शल्य दंत चिकित्सक डॉक्टर अर्चना पवार यांनी दिले. कर्करोग निदान मोबाईल बसचे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवशी करण्यात आले. त्यानंतर ही मोबाईल बस ठाणे जिल्ह्याच्या भिवंडी, शहापूर, मुरबाड, कल्याण, अंबरनाथ आदी भागात फिरत आहे. या ठिकाणी रुग्णांची मौखिक, गर्भाशय आणि स्तन आदींची कर्करोग तपासणी केली जात असल्याचे दंत चिकित्सक डॉक्टर अंजुम देशमुख यांनी सांगितले. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक.
योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 12 मधील माजी परिवहन समिती सदस्य राजेश मोरे व माजी नगरसेविका रुचिता मोरे यांच्या वतीने प्रशिक्षित महिलांना ऑटो रिक्षाचे वितरण करण्यात आले आणि महापालिका भवन कचराळी तलाव समोर ठाणे येथे हा कार्यक्रम संपन्न झाला। महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहून स्वयंरोजगार करता यावा यासाठी ठाणे शहरातील महिला मुलींना ऑटो रिक्षा प्रशिक्षण देण्यात आले होते। प्रशिक्षणासोबत लर्निंग लायसन, परमनंट लायसन, ऑटो रिक्षा बॅच तसे परमिट दिले आहे। या कार्यक्रमात महिला उत्तम प्रकारे प्रशिक्षित होऊन ऑटो रिक्षा चालवण्यास सक्षम झाल्यात। आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहावे, तसेच त्यांचे प्रशिक्षण अपूर्ण राहू नये व त्यांना शासकीय यंत्रणेमध्ये कोणता त्रास होऊ नये यासाठी त्यांची फी भरण्यापासून महिलांच्या हातात रिक्षा देण्यापर्यंतची सर्व जबाबदारी माझ्या माध्यमातून पार पडले। महिला ऑटो रिक्षा चालवण्याचे प्रशिक्षण घेऊन सक्षम झाल्याने त्या आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकतात असा विश्वास यावेळी बोलताना त्यांनी व्यक्त केला आहे। या सर्वांसाठी सुप्रीम TVS मोटर ठाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचे विशेष सहकार्य लाभले आहे। या कार्यक्रमाला उपजिल्हाधिकारी श्री संदीप माने, ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री प्रशांत रोडे, ठाणे वाहतूक विभाग अधिकारी मोरे मॅडम, नौपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय महाजन, शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, TVS कंपनीचे अधिकारी व रिक्षा चालक महिला उपस्थित होत्या। प्रयागराज येथे तब्बल 144 वर्षानंतर होत असलेल्या महाकुंभ मेळ्यात अनेक जण स्नान करण्यासाठी सहभागी झालेत। त्यापैकी कोणी वैयक्तिक पाप धुण्यासाठी तर कोणी आपल्या मातापित्यांना घेऊन कुंभ स्नान करत आहेत। पण संग्राम फाउंडेशन आणि जय हिंद अभियानाचे पदाधिकारी मात्र देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले सर्वोच्च बलिदान देणाऱ्या ज्ञात अज्ञात हुतात्म्यांना कुंभ स्नानाचे पुण्य मिळवून देण्यासाठी या कुंभमेळ्यात सहभागी होणार आहेत। या संदर्भात पत्रकारांशी संवाद साधताना संग्राम फाउंडेशनचे अध्यक्ष आणि जय हिंद अभियानाचे संचालक गोपाल सिंग म्हणाले की 27 फेब्रुवारी रोजी क्रांतीवीर चंद्रशेखर आझाद यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी हुतात्म्य पत्करले होते। चंद्रशेखर आझाद यांच्यावर ज्या ठिकाणी कमला नेहरू यांनी अंत्यसंस्कार केले त्या ठिकाणी जय हिंद अभियानाचे सल्लागार आणि ज्येष्ठ अभिनेते मुकेश खन्ना यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात येईल। यावेळी चंद्रशेखर आझाद पुरस्काराने काही नामवंतांना गौरवण्यात येणार आहे। चंद्रशेखर आझाद यांच्या वंशात आता कुणीच राहिलेले नाही, त्यामुळे चंद्रशेखर आझाद यांना महाकुंभ स्नानाचे पुण्य मिळावे म्हणून आम्ही चंद्रशेखर आझाद यांची प्रतिमा असलेले फलक घेऊन त्रिवेणी संगमात स्नान करणार आहोत। यावेळी ज्ञात अज्ञात हुतात्म्यांची नावेही घेतली जाणार आहेत। जय हिंद अभियानाचे सचिव दीपक कुमार त्रिपाठी म्हणाले, या अभियानाच्या माध्यमातून हुतात्म्यांना योग्य तो मान सन्मान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहोत। चंद्रशेखर आझाद आणि इतर हुतात्म्यांना भारतरत्न किताबाने सन्मानित करावे याकरिता शासन दरबारी आम्ही प्रयत्न करत आहोत। याशिवाय पुढच्या पिढीला या हुतात्म्यांची ओळख राहावी म्हणून महामार्ग किंवा इतर शासकीय आस्थापनांना त्यांची नावे देण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे। ठळक घडामोडी तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी। ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका।